मराठी साहित्य हा वैकल्पिक विषय घ्यायचा कसं ठरवलं मग? मी UPSC करायचं ठरवलं, मग माझी अगदी म्हणजे बेसिक पासून नाही का माहिती मला घ्यावी लागली. मग अच्छा 2 वैकल्पिक विषय निवडावे बरोबर आहे. लागतात. मग ते कुठले निवडले जावेत? तर मला असे विषय निवडायचे होते, की ज्याने मला अभ्यास करताना आनंद मिळेल. एक्झॅक्टली. आणि मला बऱ्यापैकी स्वतः अभ्यास करता येऊ शकेल. ओके. अशा हे 2 क्रायटेरिया मी बरोबर ठरवले, आहे. की बरोबर की आहे. जो विषय मला कोणी समजावून सांगण्याची गरज नाही. एक्झॅक्टली. मी वाचन केलं, मी स्वतःवर कष्ट घेतले, तर मला तो बरोबर आहे. विषय आला पाहिजे. तर असे हे 2 विषय जे बालपणापासून माझ्या आवडीचे होते. ओके. मराठी आणि इतिहास. इतिहास. हे 2 विषय असे होते, की तुम्ही म्हणजे कोणाच्याही बाबतीत हे असं आहे, की तुम्ही बरोबर आहे. जितकं वाचन कराल, जितकं मनन कराल, तितका तो विषय तुम्हाला सुटसुटीत आणि समजत जाईल. एक्झॅक्टली. सो हे 2 विषय मला म्हणजे तसे 2 ठरलेच वाटले. होते, की इतिहास आणि मराठी साहित्य म्हणजे हो, हो. म्हणजे असं मला नॅचरल चॉईस आवडतच होती. होते. हां, ओके. आवडतच होते. लहानपणापासून आवडत होते. म्हणजे जरी मी 11वी 12वी विज्ञानला गेले बरोबर किंवा आहे. नंतर बायोटेक्नॉलॉजीला गेले, तरी हे विषय माझे आवडीचेच विषय होते कायमच. ओके. त्या म्हणजे मी जेव्हा बायोटेक्नॉलॉजी शिकत होते किंवा LLB शिकत होते, तेव्हाही मी मराठीचं वाचन करतच होते, ओके. इतिहासाचं वाचन करतच होते. अरे कारण वाह! मला आवड होती. ओके. आणि म्हणून मी हे 2 विषय घ्यायचं ठरवलं. अरे वाह! आणि मग ते वाचन अजूनही चालू आहे म्हणजे? ते वाचन अजूनही चालू आहे. ओके. त्याची थोडीशी गती आणि हां. वारंवारिता कमी झाली कमी असं झाली. आपण बरोबर. म्हणू. पण जसं शक्य होईल तसं ह्या 2 विषयांचं आणि आता इतरही विषयांचं बरोबर आहे. वाचन हे सुरू आहे. त्यांचा प्रशासनात काही म्हणजे फायदा होतो? त्याचा खूप फायदा होतो. कसं काय म्हणजे त्याचा पहिला फायदा हा हं, आहे, हं. की तुम्ही स्ट्रेस फ्री होता. कारण बरोबर आहे. तुमच्या आवडीची गोष्ट जेव्हा तुम्ही करता, तेव्हा तुम्हाला आनंद होतो. एक्झॅक्टली. तो आनंद तुम्हाला झाला किंवा तुम्ही जर काही स्ट्रेसमध्ये असाल, तर तुम्ही त्या मधून बाहेर येता. एक्झॅक्टली. आणि जेव्हा तुम्ही प्रफुल्लित असता, तुमचं मन छान असतं, तेव्हा तुमची एनर्जी चांगल्या लेव्हलला राहते बरोबर आणि आहे. तुम्ही ऑटोमॅटिकली काम चांगलं करता. बरोबर आहे. किंवा मुळात वाचन तुम्हाला आवडत असेल, ते कुठल्या का विषयाचं असेना. बरोबर मुळात आहे. वाचन आपल्याला आवडत असेल, तर कोणत्याही नवीन विषयाचं वाचन करताना सुद्धा बरोबर आहे. आपल्याला व्यवस्थित ते करता हो, येतं. हो, हो. आपण छान पद्धतीने वाचू शकतो. त्याही विषयाचं ज्ञान आपण मिळवू शकतो आणि त्याही विषयावरती आपण काम करू शकतो. बरोबर आहे. त्यामुळे प्रशासनामध्ये मला या 2 विषयांच्या आवडीचा आणि बरोबर आहे. मुळात या 2 विषयांमुळे मला लागलेल्या वाचनाच्या आवडीचा आवडीचा. खूप उपयोग झाला अरे वाह! आणि होतोय. म्हणजे का विचारतोय कारण सध्या ना वाचनाचं प्रमाण कसं कमी झालंय. होय, आता होय, डिजिटल याच्यामुळे काय होतं वाचनाचं कोणी वेळ करायला तयार नाही. होय, मग ते होय. महत्त्व अजूनही आहे तुम्हाला म्हणजे? अगदी, अगदी. मला तर ते खूप महत्वाचं वाटतं. बरोबर. म्हणजे अगदी कुठल्याही क्षणी माझी ज्या गाडीत मी प्रवास करते, त्यात 2-3 पुस्तकं असतात. ओके. ज्या टेबलावरती मी काम करते, त्या टेबलावर 2-3 पुस्तकं असतात. ओके. घरी ज्या ठिकाणी आपण बसतो, ओके. तिथे 2-3 पुस्तकं असतात. अरे वाह! बेडरूमच्या शेजारच्या टेबलवर 2-3 पुस्तकं असतात. ओके. या सगळ्यांचं वाचन पॅरलली सुरू असतं. कितीदा बरोबर. तरी असं होतं, की हे पर्टिक्युलर पुस्तक आता मी 15 दिवसांनंतर उघडतेय. बिकॉज ॲट अ बरोबर. टाईम मी 7-8 पुस्तकं वाचतीये. बरोबर आहे. आणि मग 2-3 पानं आधी वाचलेली होती. ती ओके. मे बी मला पुन्हा रिपीट वाचावी लागतात आणि मग पुढे कंटिन्यू करावं बरोबर आहे. लागतं. काही गोष्टी थोड्याशा पुसल्या सुद्धा जातात. पण माझ्यासाठी हे महत्वाचं आहे, की मी वाचन करावं आणि बरोबर आहे. त्यासाठी माझं पुस्तक कायम हाताशी असावं. बरोबर आहे. असं होऊ नये, की मी हे पुस्तक तिथं न्यायचं विसरले. मग आता गाडीत पुस्तक नाही, बरोबर आहे. ऑफिसमध्ये नाही किंवा ऑफिसमध्ये विसरले म्हणून घरी नाही. एक्झॅक्टली. ही संधी मी स्वतःला देत हां. नाही, ही टाळाटाळ एक्झॅक्टली. करण्याची. बरोबर आहे. मला ते आवडतं आणि ते मी जितकं करत राहील, तितकं ते मला आवडत राहील. एक्झॅक्टली. मी जर ते करणं सोडलं, तर कदाचित ते माझं नावडतंही होईल. एक्झॅक्टली. पण ते सोडायचं नाहीये. म्हणून मी सगळ्या ठिकाणी हे थोडं पुस्तकं दुर्मिळ आहे कारण ठेवलेली थोडंसं असतात. अधिक झाल्यानंतर काही वर्षांनी लोकांचं वाचन म्हणजे तसं कमी होत जातं. तर ठेवलंय हो, हे तर एकदम चांगलं प्रयत्न आहे. करतो सर. म्हणजे माझंही वाचन अगदी मी जसं विद्यार्थी दशेत हां. असताना जितकं तेवढं तर होतं, आता होत हं, नाही. तेवढं ते होत नाही. पण माझा प्रयत्न अरे सातत्याने वाह! असतो, की माझं वाचन व्हावं. कुठलं आवडतं पुस्तक सांगू शकता का म्हणजे मला वाचकांना मला पण? ॲक्चुअली मी जेवढी पुस्तकं वाचली आहेत, हं. ती सगळीच पुस्तकं मला आवडली. आवडली आहेत. कारण ओके. त्या पुस्तकांनी मला काहीतरी दिलंय. दिलं. प्रसाद दिला. त्या पुस्तकांनी मला दृष्टिकोन तरी दिलाय किंवा ज्ञान तरी दिलंय किंवा बरोबर. आनंद तरी दिलाय. बरोबर. अगदी विनोदी पुस्तकं आपण वाचली, तर त्यांनी तुम्हाला आनंद तरी ओके. दिलाय. त्यामुळे मला ओव्हरऑल सगळी पुस्तकं आवडतात. पण त्यातही मला प्रभावित करून गेलेले हं. जर लेखक म्हटलं, तर मला गौरी देशपांडेंचं ओके. मला असं वाटतं, की त्यांनी काळाच्या खूप पुढचं लिहिलंय आणि बरोबर आहे. त्या मला कायम प्रभावित करून अरे जातात. वाह! मी ते वारंवारही वाचलेलं आहे. आणि तसं म्हटलं तर मला कविता पण वाचायला खूप आवडतात. ओके. इनफॅक्ट गद्यपेक्षा पद्य मला जास्त प्रभावित ओके. करून जातात. अरे वाह! आणि माझी आई ही कवयित्री आहे. ओके. ती
प्राथमिक शिक्षिका होती, आता जानेवारीमध्ये ती ओके. रिटायर झाली. रिटायर झाली. आणि तिने बालपणापासून म्हणजे बालकाव्य, बालसाहित्य तिने लिहिलेलं आहे. ओके. त्यामुळे अगदी मी लहानपणापासून तिच्या कविता ऐकत आली आहे. त्यामुळे अच्छा. कवितांच्याकडे माझा प्रवास हा जास्त लवकर झालेला आहे. अरे वाह! आणि मग मला त्यात सगळेच कवी आवडतात. पण पुन्हा त्यात सगळ्यात जास्त प्रभावित करून गेलेले आपले संत कवी ओके. तुकोबाराय आणि ग्रेस हे ओके. कवी मला खूप आवडतात. अरे वाह! कारण तुकोबारायांचं सुद्धा खूप काळाच्या पुढचं बरोबर आहे. लिखाण आहे आणि ग्रेसांचं हे प्रत्येक वेळेला नवीन अर्थ देऊन जाणारं बरोबर आहे. लेखन आहे. त्यामुळे हे मला वाचन आवडतं.